जवळपास सगळेच पौष्टिक पदार्थ खायचा विचार करतात, पण असं काय बनवायचं जे लवकरात लवकर बनवता येईल आणि महत्त्वाचं म्हणजे ते टेस्टी पण बनायला हवं, असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो। त्यामुळे आज मी तुम्हाला घरातल्या कमी साहित्यात व लवकर बनवता येईल असा पौष्टिक चवदार नाश्ता बनवून दाखवणार आहे। तर त्यासाठी इथं मी सुरुवातीला पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करून लांबट कापलेल्या एका मध्यम कांद्याला नरम होईपर्यंत परतून घेत आहे। कांद्याला जास्त वेळ परतायची गरज नाही, फक्त तो असा नरम झाला की त्यासोबत 1 लहान चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून दोघांना एकत्र आणखीन काही सेकंद परतून घेऊया, म्हणजे की आलं लसूण पेस्टचा कच्चेपणा जाईपर्यंत सतत चमचा चालवत राहायचं। मग त्यानंतर त्याच्यासोबत 1 लहान वाटी काबुली चणे टाकायचा आहे। तर इथं मी हे अर्धी वाटी चण्याला रात्रभर भिजवून थोडंसं मीठ घालून 2-3 उकळ्या येईपर्यंत शिजवून वापरला आहे। जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही चण्याऐवजी हिरवा ताजा वाटाणा वापरू शकता। आता यात 2 चिमूट हळद, अर्धा लहान चमचा लाल तिखट व अर्धा लहान चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ टाकून साधारण 2 ते 3 चमचे पाणी टाकायचं आणि अगदी 15 ते 20 सेकंद परतून घ्यायचा आहे। तसा आपण हा नाश्ता घरातल्या कमी साहित्यात व घरच्या बेसिक मसाल्यात बनवत असलो तरी खायला फार चवदार लागतो, हे तुमच्या याला बनवून खाल्ल्यानंतर लक्षात येईल। आता यात लांबट व पातळ कापलेली थोडीशी पालक टाकून पालकचा कच्चेपणा जाईपर्यंत परतूया। तर या ठिकाणी तुम्ही पालकचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त हवं तसं वापरू शकता। तर हे पहा, इथं आपला हा एक प्रकारचा चना मसाला तयार झाला आहे। आता याला गॅसवरचं काढू आणि दुसरीकडे गावरान पद्धतीने हंकर्ड बनवून घेऊ, म्हणजे की एक प्रकारचं घट्ट दह्याचं मिश्रण बनवायचं आहे। तर त्यासाठी इथं मी 1 वाटी ताज्या दह्याला 2 तास अगोदर सुती कापडात ठेवून त्यातलं पाणी निथळून घेतलं आहे। आता यात थोडीशी कोथिंबीर, अर्धा लहान चमचा ऑरिगेनो व अर्धा लहान चमचा चाट मसाला व तसेच चवीपुरतं मीठ टाकून मिसळून घेऊया। इथं मात्र लक्षात असू द्या की दही आंबट वापरायचं नाही, हवं तर दह्याऐवजी मियोनीज किंवा फ्रेश क्रीम वापरू शकता, पण शक्य असेल तर दहीच वापरा, त्यामुळे चव चांगली येते। हे पहा, आपलं दह्याचं पण मिश्रण तयार आहे। आता हा नाश्ता मी शिल्लक चपातीपासून बनवणार आहे, तुम्ही ताज्या चपात्यांचं देखील बनवू शकता। त्यामुळे असेल ती चपाती घेऊन त्याच्यावर अगोदर साधारण 1.5 ते 2 चमचे दह्याचं मिश्रण मधोमध थोडंसं पसरवून घ्यायचं। मग त्यानंतर त्याच्यावर साधारण 3 ते 4 चमचे चना मसाला त्याच पद्धतीने पसरवून ठेवायचा आहे। इथं तुम्ही चना मसाला कमी जास्त प्रमाणात ठेवू शकता। आता त्याच्यावर लांबट कापलेला थोडा कच्चा कांदा व 3 ते 4 टमाटरचे स्लाइस आणि त्याचप्रमाणे काकडीचे स्लाइस ठेवून चपातीला दोन्ही साईडने अगोदर दुमडून घ्यायचं। मग नंतर थोडंसं सेट करून व्हिडिओत पाहताय ना तसं रोल सारखं बनवायचं आहे। तर या ठिकाणी मी तुम्हाला एक बनवून दाखवला आहे, तुम्ही हव्या तितक्या चपात्यांचा नाश्ता याच पद्धतीने बनवू शकता। आणि बनवल्यानंतर त्यात चना मसाला बनवलेल्या पॅनमध्ये आवडीनुसार तूप, बटर किंवा तेल हवं ते टाकून भाजून घ्यायचं आहे। तर असं तूप किंवा बटर लावून भाजल्यामुळे हा आणखीन जास्त खमंग लागतो, त्यामुळे आलटून पलटून साधारण मिनिटभर भाजून घ्यायचा आहे। तर हे पहा, इथं मी याला दोन्ही साईडने भाजून घेतलं आणि हो, याला बनवायला जास्त वेळ लागत नाही, लागला तरी काही हरकत नाही, कारण की हा खायला इतका भारी लागतो। खरंच तुम्ही एकदा तरी नक्की बनवून पहा, लहान मोठे सगळेच आवडीने खातील। चला तर मग पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत।